असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. पण काही गरजवंत अशी असतात की त्यांची गरज संपली की ते आपल्यालाच अक्कल शिकवतात. काही लोक आहे ना गरजेपुरता आपला वापर करून घेतात आणि एकदा गरज झाली की मग आपली अवहेलना करतात. कृतज्ञपणा तर अजिबात नाही, पण कृतज्ञ इतकं होतात ना की लगेच असं दाखवतील जसं काय की मला नाही, तुला गरज होती म्हणून तू माझी मदत केली. अशा वेळेस आहे ना आपल्याला त्यांना खूप काही ऐकावंसं वाटतं. आपण जे केलं त्याची जाणीव करून द्यावीशी वाटते. पण काय होतं, आपला स्वभाव आडवा येतो. आपल्याला वाटतं की नको जाऊ दे. आपण समोरच्याच्या मनाचा विचार करतो की नको, याला काय वाटेल, याला वाईट वाटेल. म्हणून आपण आहे ना स्वतःला थोडंसं कंट्रोल करत असतो. पण ती लोकं आहे ना त्याचा वेगळाच अर्थ काढतात की नाही, याला आहे ना काही समजत नाही किंवा याला काही कळतच नाही. बरोबर याचा आपण वापर करून घेतला. पण असं नसतं हो. कुणी कुणाचा वापर करणं एवढं सोपं नसतं, पण ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. कधी कधी कसं होतं, आपल्याला कळूनही आपण फक्त आपला तो चांगुलपणा असतो एक स्वभावातला, की समोरच्याच्या मनाचा विचार करतो आपण की नको, याच्या मनाला वाईट वाटेल, याला काय वाटेल, म्हणून आपण ते बोलत नाही त्या गोष्टी. पण काही लोक आहे ना असे फटकनी माणसाचं मन तोडून टाकतील किंवा हे करतील. पण असं चांगलं नाही. हे बघा, तुम्ही समोरच्याला फसवू शकता, जगालाही फसवू शकता, पण स्वतःला आणि वरच्याला नाही फसवू शकत. तिथं सगळ्या नोंदी असतात. म्हणून माझा तरी कर्मावर विश्वास आहे. जाऊ द्या, कोणी गैरफायदा घेऊ देत, कोणी खोटेपणानं वागू दे, कोणी त्याची गरज भागवण्यापुरता गोड बोलू दे, काही फरक पडत नाही. पण आपण जेव्हा जे करतो ते मनापासून केलेलं असतं आणि त्याची रुजवात परमेश्वराच्या चरणी होते आणि परमेश्वर आपल्याला त्याचं फळ निश्चितच कशा ना कशाच्या रूपात देतो. जरी समोरच्यानं जाणीव नाही ठेवली तरी देव त्याची जाणीव ठेवून असतो आणि देव आपल्याला त्याचं फळ निश्चित देतो. यावर माझा पूर्ण विश्वास आहे.